सर, प्रादेशिक असमतोलाचा मुद्दा आज आपण बघतो संपूर्ण देशामध्ये शहरी भागामध्ये लोकसंख्या फार मोठ्या प्रमाणावर वाढली आहे आणि डिलिमिटेशनचा निकष हा फक्त लोकसंख्या असेल तर शहरी भागातलं प्रतिनिधित्व फार मोठ्या प्रमाणावर वाढेल आणि त्याच वेळी ग्रामीण भागाचे मुद्दे, ग्रामीण भागाचे प्रश्न मांडण्यासाठी, माझ्या शेतकऱ्यांचे, माझ्या कष्टकऱ्यांचे प्रश्न मांडण्यासाठी पुरेसं प्रतिनिधित्व मिळेल का, हा पुढचा फार महत्वाचा मुद्दा आहे. त्यानंतर जेव्हा 815 सदस्य होतील अध्यक्ष महोदय, तेव्हा या 815 सदस्यांना आज या सभागृहामध्ये अनेक सदस्य असे आहेत की ज्यांना हा प्रश्न आहे की माझा प्रश्न काळात कधी लागणार. त्यांना अनेकदा हा प्रश्न पडतो की 0 आवर मध्ये मी जी 2 मध्ये सर 0 आवर मध्ये मी मुद्दा मांडतो त्याचा मला ट्रेजरी बेंच कडून लिखित उत्तर येत नाही. मला जो खासदार निधी मिळतो तो केवळ 5 कोटी रुपयांचा मिळतो. 24 लाख लोकसंख्या असते, म्हणजे रुमाल दिला आणि कोट शिवायला सांगितलं अशी परिस्थिती आहे. माननीय स्पीकर, त्यामुळे या डिलिमिटेशनच्या विषयी जवाब देने के लिए कहा सर, कंक्लूड कर रहा हूं सर. त्यामुळे या डिलिमिटेशन विषयी पारदर्शकता आणि सुस्पष्टता असणं हे अत्यंत आवश्यक आहे, जेणेकरून कुणावरही अन्याय होणार नाही. आणि त्याचवेळी जे माझे मित्र पक्षातले साथीदार आहेत त्यांना फक्त एक सल्ला देऊ इच्छितो की काही लोकांचा इतिहास असा असतो की ज्यांच्या वेळी असं म्हटलं जातं ऐसा कोई सगा नाही जिसे इन्होंने ठगा नाही. त्यामुळे यावर मतदान करताना याचा आपण जरूर भान ठेवाल अशी